आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई ते नागपूर प्रवास आता 8 तासात पार करता येणार। आम्ही तिघेही चांगले ड्रायव्हर, 3 शिफ्टमध्ये सरकारची गाडी आम्ही तिघेही चालवतो। सरकारचं स्टेअरिंग नेमकं कुणाच्या हाती? पत्रकारांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। समृद्धी महामार्गावर गाडीचं स्टेअरिंग आधी एकनाथ शिंदेंच्या हाती, नंतर फडणवीसांची ड्रायव्हिंग। तर आमच्यापैकी कोण गाडी नीट चालवतोय हे पाहण्यासाठी अजितदादा एम्पायर, शिंदेंची मिश्किल प्रतिक्रिया। समृद्धी महामार्गावरील प्रवासादरम्यान दादा कसं वाटतंय? पत्रकारांच्या प्रश्नावरती अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तर गारगार वाटतंय, अजित पवारांचं मिश्किल उत्तर। नाशिक मनपासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला स्वबळाचा नारा। युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढत। मनपामध्ये 100+चा महाजनांचा नारा। उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेमध्ये गिरीश महाजन यांचं मोठं विधान। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाचा सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी हजर। मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं। युतीबाबत दोन्ही भावांनी एकमेकांसोबत बोलायला हवं। आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करावा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरती अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया। आम्ही सकारात्मक महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी युतीबाबत नेमका प्रस्ताव मांडावा। राज उद्धव ठाकरेंच्या विश्वासातील 4 माणसं बोलावून चर्चा करावी। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधूंमधील मतभेद दोघांनी बसून मिटवले पाहिजे, जाधव यांचं आवाहन।